स्वातंत्र्य सैनिक बाळा मापारी यांचे तुम्ही पुतणे आता सध्या इलेक्शन लोकसभेचे चलता तुमचे कितें हें आसा आनी कितें तुमची हें आसा की सरकार कडेन कितें मागणी आसा? आमची अशी मागणी म्हणजे अशी एकूच अपेक्षा आसली की आमी हे स्वतंत्र सैनिक जावन आज पर्यंत खंयच्याच सरकारांनी आमचे कांयच केलें ना. एक तर सर्वीस दिली ना, दुसरें स्मारक त्याचे कडेन दुर्लक्ष ह्या सरकारांची. आनी आमकां अशें दिसता की हे सरकार इतके पयशे धाडून करतात तरी कितें, थंयसर एकूय पयशाची कसलीच कमतरता ना आसतना आमी हे सगळे पळयता. पूण थंयसर स्मारकार वचून पळयत जाल्यार कांयच केलें ना कोणी. केंद्र सरकार कडसून निधी येता अशी हें आसा की तेज्या बद्दल कितें? निधी येता म्हणटाच ते आनी आमी आयकूनय पेपराचेर पळयता, पूण ते खंय खर्च करतात हेचो ठाव ठिकाण लागना. पूण थंयसर आमकां कांयच पळयना आनी कोणाक दितात काय करतात. परिकार सरकारान सुद्दां आमकां सांगलेलें स्वतंत्र सैनिकाच्या भुरग्यांक 341 भुरगीं आहात, त्या 341 भुरग्यांक आमी पूण डिसेंबर पर्यंत नोकरी दितलो. पूण तोय बी गेलो. कोण खंयच्या स्वतंत्र सैनिकांक दिल्यो ती सांगचे सरकारान. तुमच्या खासदारा कडसून जावं कितें अपेक्षा आहा सध्या? कोणूय येवतो खासदार अशे कितके हेत गेले येवन, पूण खासदार ते दृश्टीन कांयच पळयना आनी मंत्री बी पळयना. कितें म्हणपाचें आहा ह्या इलेक्शनाच्या बद्दल? ह्या इलेक्शनाक कितें म्हणटलो, जें सरकार पळोवंक जाय थंय पळयना. तर आमची अपेक्षा आसली हें सरकार तरी करतलें, पूण हेंय बी सरकार तशेंच. तुम्ही येदे व्हडले स्वातंत्र्य सैनिकाचे घराणे आसून तुमकां सध्या गव्हर्मेंट नोकरी ना. तेंकां आमकां दिता अशी आतां 30-40 वर्सां जालीं, पूण आमी आतां रिटायर जाले. आमच्या भुरग्यांक तरी पळयात अशें म्हणून आमी ह्या सरकाराक सांगलें, तरी पूण लक्ष दिना. तेजी आतां देखभाल कोण करता? हांव सध्या देखभाल रोहिदासाचो चेडो ज्ञानेश्वर मापारी हे तेचेर अध्यक्ष म्हणा, ती सगळी देखभाल हांव पळयता. हितून सरकाराचें कांय येत ना? सरकार कांय ना. स्वता म्हणून हांव थंय झाडूय सुद्दां करता आनी वर्सभर कितें कार्यक्रम आहा तेय बी हाताळटा. तर आज पर्यंत आमी ह्या सरकारांक हे काँग्रेस जावं BJP म्हण हे सगळे मेळून एकूच कशें म्हाका दिसता. आज पर्यंत थंयसर कितकेंय आमी ह्या सरकारां कडेन पत्रां दिलीं, त्या पत्राचो कांयच अर्थ ना. बश्टें तोंडीय दिवंक ना, लेखी दिल्ल्या. तेचेर त्या सरकारान निहाळून तरी पळोवचें.